शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 127व्या जयंतीनिमित्त एक ऐतिहासिक आणि माणुसकी जपणारा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। श्री शिवाजी शिक्षण संस्था, रेड क्रॉस सोसायटी अकोला, रामेश्वर आर्किटेक्ट पुणे आणि अंबादासजी खोब्रागडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाची सुरुवात झाली असून देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त तब्बल 1000 दिव्यांग बांधवांना मोफत कृत्रिम अवयवांचे वाटप करण्यात येत आहे। या उपक्रमाच्या अंतर्गत जयपूर फूट आणि कृत्रिम हाताचे वाटप करण्यात येत असून विशेष म्हणजे अवयवांचे मोजमाप घेतल्यानंतर केवळ 3 दिवसाच्या आत दिव्यांग बांधवांना हे कृत्रिम अवयव मिळत आहेत। त्यामुळे अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे। या उपक्रमासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर मध्य प्रदेश, तेलंगणा आणि राज्यातील विविध कानाकोपऱ्यातून दिव्यांग बांधव अमरावतीत दाखल होत आहेत। आतापर्यंत 850हून अधिक दिव्यांग बांधवांनी नोंदणी केली असून 400पेक्षा अधिक जणांना कृत्रिम अवयवांचे वाटप पूर्ण झाले आहे। या उपक्रमातून अनेक हृदयस्पर्शी घटना समोर येत आहेत। दर्यापूर येथील एका दिव्यांग व्यक्तीचा शेतात काम करत असताना थ्रेशर मशीनमध्ये अपघात होऊन हात कापला गेला होता। गेल्या 8 वर्षापासून ते हाताविना जीवन जगत होते। मात्र या उपक्रमाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी PDMC रुग्णालयाशी संपर्क साधला आणि अवघ्या 3 दिवसात त्यांना कृत्रिम हात मिळाला। 7 ते 8 वर्षानंतर पुन्हा एकदा हाताची अनुभूती घेताना त्या दिव्यांग बांधवाच्या डोळ्यातील आनंद शब्दात मांडता येणार नाही। खऱ्या अर्थाने शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना अभिवादन करणारा आणि माणुसकीची जाणीव करून देणारा हा उपक्रम आज हजारो दिव्यांग बांधवांच्या जीवनात नवी उमेद निर्माण करत आहे। जनसमर्थन न्यूज अमरावती। उमेश उदाहरण होणे, कारंजा तालुका, सुसंदागाव, वर्धा जिल्हा। आणि पाय आम्हाला सिव्हिलमधलं माहीत पडलं म्हणून आम्ही आलो। 18 तारखेला आलो आणि 22 तारखेला पाय मिळाला। तिथे अजून आम्ही आपले 6 महिन्यानंतर पाय भेटला, पृथ्वी चांगला भेटला नाही। इथं आलो, चांगला एक दिवशी पाय मिळाला। तुम्ही समाधानी आहे? हा, समाधानी आहे। नाव आहे, तुम्ही कुठे राहता, तुमचा हात कशामुळे गेला होता आणि आता तुम्हाला हात मिळालेला आहे, त्याचं कारण काय आहे, काय सांगा? बरं, माझं नाव सुमित वानखळे आहे आणि माझा शेती काम करताना शेतामध्ये माझा हात हरभरा काळाच्या वेळेस मशीनमध्ये हात कटला। त्यानंतर मी 10-15 वर्षापासून अपंग तो बघत आहे आणि आज मला इथं अमरावतीला मी जयपूरला जाऊ शकत नव्हतो हात बसवण्यासाठी, तर मला इथं संस्थेमार्फत इथं हात मिळाला। तर आलो, 3 दिवसात मला इथं हात मिळाला। मला इथं जाण्याचा त्रास वाचला, खर्च वाचला माझा। त्याचा माझे 5,000 रुपये खर्च झाले असते जाण्या येण्यात, बाकी 3-4 दिवस मला इथे राहावं लागलं असतं। तर माझा टायमिंग वाचला आणि खर्च पण वाचला। ठीक आहे। जयंतीनिमित्त तुम्ही अवयव दानाचा यावेळेस उपक्रम राबवताय, काय नेमका उपक्रम आहे आणि किती लोकांपर्यंत पोहोचण्याचं तुमचं टार्गेट आहे? उमेद पंख विश्वासाचे हे या उपक्रमाचं नाव आहे। श्री शिवाजी शिक्षण संस्था अधीनस्थ डॉक्टर पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज अमरावती, रेड क्रॉस सोसायटी अकोला, रामेश्वर मणियार आर्किटेक्ट्स पुणे आणि अंबादासजी खोब्रागडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 1000 दिव्यांग बांधवांना जयपूर फूट, जयपूर हँड आणि कॅलिपर्स आणि व्हीलचेअरसुद्धा याच्या वाटपाचा अभिनव संकल्प घेऊन आमच्या अकोल्याची मंडळी आणि आमचे मित्र रामेश्वरजी मणियार जे पुण्याचे आहेत ते अमरावती इथं दाखल झाले आणि त्यांनी ही संकल्पना आमच्यासमोर मांडली। तळागाळातल्या लोकांचा विकास आणि तळागाळांपर्यंत पोहोचणे हा जो संदेश भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आम्हाला देऊन गेलेले आहेत आणि त्यांच्या विचारधारेवर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचं कार्य माननीय हर्षवर्धनजी देशमुख अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे। त्या कार्याचा वसा घेऊन जेव्हा आमच्या लक्षात आलं की आपण ह्या दिव्यांग बंधूंची मदत करू शकतो, आपण त्यांच्यासाठी नवीन उमेद निर्माण करू शकतो, तर आम्ही ह्या उपक्रमाला डॉक्टर पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेजमध्ये राबवण्याचा विचार केला आणि आमच्या महाविद्यालयाचे अधिष्ठाता
डॉक्टर ए टी देशमुख यांचं आम्हाला विशेष सहकार्य लाभलं आणि मला आपल्याला सांगण्यात अत्यंत आनंद होतो आहे की हा आमचा उपक्रम बाकीच्या उपक्रमांपेक्षा थोडा वेगळा आहे. वेगळा ह्या पद्धतीने की इथे गोरखपूरची टीम, टेक्निशियन लोकांची टीम सगळं मटेरियल घेऊन इथं आलेलं आहे आणि आम्ही इथं इन हाऊस याचं मॅन्युफॅक्चरिंग करतो आहे. म्हणजे पहिल्या दिवशी ज्या दिव्यांग बांधवांनी आम्हाला मापं दिले त्यांना आम्ही 3 दिवसामध्ये जयपूर फूडचं आणि जयपूर हँडचं वाटप कालपासून सुरू केलेलं आहे आणि भाऊसाहेबांच्या आशीर्वादाने 27 डिसेंबरपर्यंत 1000 दिव्यांग बांधवांना जयपूर फूडचं वाटप होईल असा मला विश्वास आहे. विशेष करून मी इथं आपल्याला सांगू इच्छितो की अमरावती जिल्ह्याचे DHO डॉक्टर आसोले साहेब आणि आमचे मित्र प्रकाशजी गवळी यांनी विशेष सहकार्य या उपक्रमाकरता केलेलं असून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचं सुद्धा सहकार्य या उपक्रमामध्ये आम्हाला लाभलं आहे. धन्यवाद.